नमस्कार, मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ठरवण्यात आलेली आहे। या जानेवारी महिन्याचे संपायच्या आज शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि अत्यंत महत्त्वाचा अपडेट शेतकऱ्यांसाठी आहे। व्हिडिओ हा स्किप न करता पहा। तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी बांधवांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। येत्या 30 जानेवारीच्या आज सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा करण्याची माहिती समोर येत आहे। नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळेल अशी माहिती समोर आली आहे। कर परिषदेत मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की या 35 लाख लोक शेतकरी प्रकल्पाचा प्रभारी आहे आणि 1 कोटी हेक्टर जमीन आहे। तर तसेच 7,33,000 हेक्टर कापूस, 3,14 हेक्टर सोयाबीन, तर 2,57 कोटी हेक्टर मूग आहे। तर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी यादीत मोस्ट केले आहे की ठिकाणी नावे घेतली आहेत। ही ठिकाणे अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगर, मुंबई, नांदेड, नागपूर, नंदुरबार, परभणी, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या यादीत एकूण 35 ठिकाणांचा समावेश आहे। जिल्ह्यांना नावे यादी आहे। पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना विमा देण्याची आज मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे। कोणत्या जिल्ह्यांना हा विमा मिळू शकतो ते त्यांना सांगितले आहे। विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होतील अशी घोषणा त्यांनी केलेली आहे।